हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. तर इथे वाजलेले आहेत 8:15 होत आलेले आहेत आणि आता इथे माझी एकच लगबग सुरू झालेली आहे, सकाळची ही कामं. आता ही सकाळची कामं फटाफट जर लवकरात लवकर त्या वेळेमध्ये उरकली ना, की मग नंतर कंटाळा येत नाही आणि घर देखील आपलं टापटीप दिसतं. तर आता जवळपास 8:15 वाजत आलेले आहेत आणि बाहेर इतकं छान असं ऊन पडलंय ना कोवळं. असं वाटतं की मस्तपैकी मॉर्निंग वॉकला जावं. सकाळच्या उन्हामध्ये, कोवळ्या उन्हामध्ये व्हिटॅमिन D3 असतं. तर हे व्हिटॅमिन डी जर आपण घेतलं तर आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि हेच आपल्या महिलांना ना सकाळी सकाळी कामामुळे मिळत नाही. तर बऱ्याचशा महिला असं आहेत की त्या स्वतःसाठी वेळ काढतात आणि ज्या अशा महिला आहेत की ज्यांना सकाळचीच इतकी घाई गडबड असते, तर त्यांचं ना सकाळचं हे रुटीन चुकतं, जसं की माझं चुकत आलेलं आहे. तर बऱ्यापैकी जेव्हा सुट्ट्या वगैरे असतात ना, तर त्या सुट्ट्यांच्या वेळेस मी मस्तपैकी मॉर्निंग वॉकला वगैरे जाते. पण आता ना डेली रुटीन सुरू झालेलं आहे. जसं की मुलांचे क्लास, कॉलेज, माझे स्वतःचे क्लास असतात. त्याच्यामुळे ना सकाळचा वेळ खूप घाईगडबडीचा असतो. यामध्ये कितीही जरी ठरवलं की सकाळी थोडासा वेळ काढून मॉर्निंग वॉकला जावं, तर ते शक्य होत नाही. तर तसंच काहीसं आज झालेलं आहे. तर मी काय केलं, इथे सगळं सकाळी उठले म्हणजे जवळपास 6:30 ला उठले. मस्तपैकी खिडकीमध्ये बसले. छान अशी पक्ष्यांची किलबिल ऐकली, चिवचिवाट ऐकला आणि मग नंतर कोमट पाणी वगैरे पिऊन अंघोळ वगैरे करून माझा झुंबा वगैरे झालेला आहे. आणि मग नंतर मी इथे लागलेली आहे घरातल्या माझ्या सकाळच्या कामांसाठी. तर सकाळचा वेळ इतका एनर्जेटिक आणि इतका पॉवरफुल असतो ना, तर या वेळेमध्ये आपण कंटाळा न करता पटापट घरातली कामं उरकली पाहिजेत. तर तसंच मी काहीसं केलं. झुंबा वगैरे झाला, झाडलोट झाली, लादी वगैरे पुसून घेतले मी आणि आता इथे किचनमध्ये आलेली आहे. 9:30 आणखीन वाजायचे बाकी आहेत. तर म्हटलं त्याआधी पटकन नाश्त्याची तयारी करून घेऊया. तर पटकन किचनमध्ये आले मी आणि मला बनवायचा आहे नाश्ता. तर आज मी पोह्यांचा नाश्ता बनवणार आहे. ब्लॅक टी सकाळीच बनवला होता. तर इथे ब्लॅक टी तसाच ठेवलेला आहे. गुळाचा चहा आहे हा आणि पोहे भिजवून घेतले. तर म्हटलं की चला आज पोह्यांचाच नाश्ता, कारण की आज ना लहान्याला डब्यामध्ये भाजी चपाती नको होती. तर मग त्याला म्हटलं की ब्रेड जॅम देते तुला. तर तो देखील खुश झाला, कारण की ना रोज रोज भाजी चपातीचा नाश्ता म्हटलं की मुलं देखील कंटाळतात. म्हणून म्हटलं की चल आज नाश्त्याला पोहे आणि टिफिनला तुला ब्रेड जाम देते आणि नंतर मग साधासा असं काहीतरी स्वयंपाक वगैरे बनवून घेईल आरामात. असं रोजचं घाई गडबड चाललेली असते. प्रत्येक घरामध्ये गृहिणीला ही सकाळची कामं म्हणजे फार महत्त्वाची असतात आणि ही सकाळची कामं जर सकाळी सकाळी जर आपण उरकली ना आळस न करता, तर पटकन होतात. कुठलंही काम राहत नाही आणि घर आपलं नीटनेटकं टापटीप देखील दिसायला लागतं. तर आपण महिला ही सगळी कामं उरकत असताना ना कोणी आपलं कौतुक करतं या कामाचं, ना कौतुकाची थाप देतं किंवा आज तू खूप छान असं स्वयंपाक बनवलाय की खूप छान असा नाश्ता बनवलाय, असं कोणाच्याही तोंडून वगैरे येत नाही. तरी देखील आपण गृहिणी तितक्याच उमेदीने रोज सकाळी उठतो आणि तीच सगळी कामं, रोजचीच कामं नव्याने करायला लागतो. कौतुकाची थाप असो अथवा नसो, ही कामं आपल्यालाच करायची आहेत आणि तितकीच आपण उत्साहाने ही कामं करत असतो. तर कामं करत असताना देखील प्रत्येक कामामध्ये आपण तितकंच बारकाईने लक्ष घालत असतो. मुलांचा नाश्ता म्हणा, त्याने पोटभर नाश्ता केलाय का? सोबतच टिफिनला आज त्याच्या आवडीची भाजी किंवा मग त्याचा आवडीचा प्रकार असा कुठला दिलाय का? तर प्रत्येक फॅमिली मेंबरकडे लक्ष देणं म्हणजे एक महत्त्वाचा टास्क असतो आणि ते काम व्यवस्थित गृहिणी पार पाडत असते. तर आता इथे ना छान असे शेंगदाणे कुरकुरीत फ्राय करून घेतले आणि मग यामध्ये आता भिजवून घेतलेले पोहे घालून घेतलेले आहेत. सोबतच या खालच्या प्लेटमध्ये मी कांदा, सोबतच मिरची, कोथिंबीर वगैरे छान अशी बारीक चिरून घेतली. तर शेंगदाणे ना मी शक्यतो तेलामध्येच तळून घेते, कारण की तेलामध्ये शेंगदाणे तळले की खूप छान असे कुरकुरीत बनून तयार होतात आणि खाताना मस्तपैकी खमंग असे लागतात. तर पोहे ना आता इथे छान असे परतून घेतले आणि यामध्ये कोथिंबीर घालून मस्तपैकी एक बारीकशी वाफ काढून घेतली आणि गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार आहेत. तर आता इथे ना मी नाश्ता करून घेते. ताटामध्ये पोहे घेतलेले आहेत प्लेटमध्ये. थोडंसं त्यावरती लिंबू पिळून घेते आणि मस्तपैकी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालते. गरमागरम नाश्ता माझ्या स्वतःसाठी आता मी हा बनवून घेतलेला आहे आणि राहिलेला नाश्ता हा जो आहे तो माझ्या मुलांना आता देऊन टाकेन. त्यांची आणखीन तयारी झालेली नाहीये, तर इथे तयार झालाय तर गरम गरम मी करून घेते.
तर सकाळी सकाळी मस्तपैकी गरमागरम नाश्ता जर आपल्याला देखील मिळाला ना तर खूप मस्त वाटतं. तर तसाच आज मस्तपैकी गरमागरम नाश्ता मी करून घेतला. तर पोहे हे मी झाकून ठेवले, मुलांना देखील पोहे दिले आणि आता इथे ना दूध गरम करून ठेवते, कारण की दूध जर तसंच राहिलं तर ते खराब होण्याची शक्यता आहे. तर इथे साधारणपणे 1 लिटर दूध या टोपामध्ये ओतून घेतले आणि आता ते गरम करत ठेवतीये. तर आता क्लास वगैरे झाला होता माझा आणि मग पुन्हा किचनमध्ये आले. मुलाची तयारी झालेली आहे शाळेची, कारण की तो निघतोय जवळपास 11:40च्या आसपास घरातून निघतो. दूध गरम करत ठेवलंय आणि आता त्याची तयारी चालू आहे. तर तो म्हणतोय मम्मी डब्बा दे म्हणून. तर म्हटलं की आज डब्याला ब्रेड आणि जॅम देणार आहे. तर तो देखील खुश झाला काहीतरी वेगळं मिळतंय म्हणून. तर इथे ब्रेड देखील ना गव्हाच्या पिठाचाच आहे, म्हणजे जो गव्हाचा ब्रेड मिळतो ना तोच आहे. आणि डब्बा मी धुवून ठेवला होता. तर ह्याने ना काल शाळेतून आल्यानंतर त्याला म्हणाले की डब्बा वगैरे काढून ठेवत जा, पण मुलं शेवटी विसरून जातात आणि मी देखील विसरून गेले. तर मग सकाळी त्याने काढून ठेवला होता. तर डब्बा व्यवस्थित क्लीन केला आणि ओला होता, तर तो पटकन आला आणि नॅपकिनने हा डब्बा पुसून घेतोय. तर मुलांना ना ही छोटी छोटी कामं देखील आपण शिकवायला पाहिजेत आणि मुलांना देखील जाणवलं पाहिजे की काही छोटीशी कामं जी आहेत ती आपण देखील मम्मीला हेल्प म्हणून करायला लावली पाहिजेत. तर इथे ना ब्रेडला मी थोडंसं असा जॅम पसरवून घेते आणि आता ह्याच ब्रेडचे छान असे क्यूब करून मी त्याला डब्यामध्ये देणार आहे, म्हणजे खाताना त्याचा हात देखील खराब होणार नाही आणि व्यवस्थित त्याला खाता देखील येईल. तर आता हा ब्रेड लावून घेतलाय, याला जॅम लावून घेतलाय आणि आता दुसरा ब्रेड असाच मी तयार करून त्याच्यावर ठेवून देणार आहे आणि मग त्याचे पीसेस करणार आहे. तर त्याचा डब्बा हा व्यवस्थित मी भरून दिलेला आहे आणि आता त्याला पाठवून देते शाळेमध्ये. आणि इथे ना मला हाचा डब्बा पॅक करत असताना मला देखील ब्रेड जॅम खावासा वाटला, म्हणून मी देखील एका ब्रेडला जॅम लावला आणि मी देखील मस्तपैकी आता हा ब्रेड जॅम खाणार आहे. कधीतरी छान वाटतं असं काहीतरी बालिशपणा करायला, आणि बालिशपणा पण म्हणू शकत नाही, हा एक नाश्त्याचा प्रकार आहे जो कधीतरी आपण आवडीने नक्कीच खाऊ शकतो. तर मला ना नाश्त्यामध्ये साधारणपणे गूळ, चपाती आणि तूप घालून जे आपण कुस्करून घेतो ना, ज्याला आपण मलिदा म्हणतो, तर तो देखील मस्त नाश्ता मला आवडतो. तर तो देखील ना मी कधी अशी लहर आली तर तसा नाश्ता देखील मी कधी करत असते. खूप हेल्दी नाश्ता आहे तो देखील. तर इथे दूध तापतंय आणि माझं देखील ब्रेड आणि जॅम खाऊन झालाय. तर आता इथे मी कुकरची तयारी करून घेतेय. तर कुकर लावला की सोबतच भात आणि डाळ होऊन शिजून जाईल. तर आज मला बनवायची आहे शेवग्याची आमटी. तर आज मी डाळीतला शेवगा बनवणार आहे. तर आज सकाळी ना पोह्यांचा नाश्ता केला होता, त्याच्यामुळे चपाती वगैरे सकाळी काही बनलेली नाहीये. आणि दोनही मुलं आता, म्हणजे मोठ्याला तर आज सुट्टीच आहे, लहाना तर शाळेमध्ये गेला. तर मग लहान्याला ब्रेड जॅम दिलेला आहे, तर मोठ्याला काय द्यायचं, तर मोठ्याला पोहे देणार आहे नाश्त्याला. आणि त्याची तयारी होतीये तोपर्यंत मी ना इथे कुकरची तयारी करून घेते. डाळ आणि तांदूळ जे आहे ते व्यवस्थित धुवून घेते आणि मस्तपैकी डाळीतला शेवगा बनवणार आहे. बऱ्याच दिवस झालं वाटणातला शेवगा देखील बनवलेला नाहीये, मसाला लावून जो शेवगा करतात तो. तर तो देखील मला बनवायची इच्छा होती, पण तो शेवगा फक्त मलाच आवडतो, माझ्या मिस्टरांना आवडत नाही. तर त्यांना डाळीतलाच आवडतो. तर म्हटलं की जाऊ दे, म्हणजे दोघांसाठी वेगळं वेगळं करायचं तर त्याच्यामध्ये वेळ जाईल, आणि म्हटलं की चला एकच काहीतरी बनवूया, त्याच्यामध्ये वेळ देखील वाचेल आणि दोघांच्या पोटामध्ये शेवगा जाईल. तर असं आजचं प्लॅनिंग आहे माझं. तर मसाल्याचा शेवगा करायचा होता प्लॅन, तर मग तो केला मी कॅन्सल, कारण की त्यांना विचारलं होतं आणि ते म्हणाले की मला काही तो शेवगा नकोय, म्हणून मला डाळीतला शेवगा दे. तर म्हटलं ठीक आहे चला बनवतीये मी. वातावरण खूप चेंज झालंय, बाहेर ऊन पडलंय आणि काल ना धो-धो पाऊस पडत होता. म्हणजे मध्येच पाऊस आणि मध्येच ऊन असं वातावरण होतंय आणि मला इतकी सर्दी झाली होती ना, तर असं वातावरण झाल्यामुळे काय होतंय, घाम पण येतोय, सर्दी पण झाली, नक्की काय होते तेच कळत नाही आणि शिंका तर भरपूर येतात आहे. तर इथे दूध गरम झालं आणि आता थोडंसं हळद दूध देखील घेते. सकाळी सकाळी हळद दूध घेण्याची सवय लावली आहे मी. तर महिलांचं साधारणपणे वयाच्या 30 नंतर कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात होते. तर आता तेच कॅल्शियम आपल्याला पुन्हा हाडांना मजबूती देण्यासाठी आपल्याला ते मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी ना मी आता इथे हळद दुधाची सवय लावलेली आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासून घेतेय मी, हे काय आत्ताच घेतेय असं नाही. पण आता हे रुटीन मी करायला सुरुवात केली, कारण की रोज सकाळी तरी हळद दूध घेतलं पाहिजे.
किंवा मग रात्री देखील हळद दूध घेऊ शकता। तर हळदीचं दूध रात्री पिल्याने ना खूप छान अशी झोप देखील लागते। तर ज्यांना झोपेचा वगैरे प्रॉब्लेम असेल, ज्यांना झोप प्रॉपर येत नसेल किंवा मग झोपेचे काही अडथळे किंवा मध्येच असं झोप तुटत असेल, तर त्यांनी ना झोपण्यापूर्वी हळदीचं दूध घ्यावं। तर इथे मी हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे, सोबतच कुकर वगैरे लावून घेतलेला आहे। कुकर होतोय तोपर्यंत हे हळद दूध थोडंसं गार करत ठेवलंय मी आणि इथे आता शेवग्याची शेंग मी आता निवडून घेतेय। मस्त ताज्या अशा शेवग्याच्या शेंगा मार्केटमधून आणलेल्या आहेत आणि शेवग्याची शेंग आणि बटाटा हे मसाल्यामध्ये जर बनवलं ना तर इतकं जबरदस्त लागते ही आमटी, फार आवडते मला। पण यांना आवडत नाही। मग असं वाटतं की एकटीसाठी कुठे इतका तामझाम करायचा, मग जे आहे त्याच्यातच आपण महिला ॲडजस्ट करत राहतो। तर इथे शेवगा वगैरे सगळा व्यवस्थित निवडून घेतला, म्हणजे साल वगैरे काढून घेतली आणि आता हा मोठ्या मुलाला नाश्ता देतीये। तर त्याचं असं असतं न, त्याला असं म्हणजे पोह्यांचा नाश्ता वगैरे दिला ना तर त्याला ड्राय पोहे नाही आवडत। तर त्याला सोबतच ना थोडीशी अशी आमटी वगैरे कसली तरी लागते। मग डाळ जरी असली ना तर तिखट डाळ तो असं पोह्यांसोबत खातो। तर त्याला ना रात्री मी मुगाची आमटी केलेली, तर ती मुगाची आमटी दिलेली आहे वाटीमध्ये आणि थोडेसे पोहे दिलेले। तर मस्तपैकी त्याला पोहे आणि आमटी हे खायला आवडतं। तर नाश्ता दिलाय त्याला, इथे मी दूध देखील घेते आणि आता बाकीची कामं मी आता भरभर उरकून घेणार आहे। आपण महिला म्हटलं की सकाळची सगळीच कामं, दुपारची कामं आणि रात्रीची कामं, जर हाऊसवाईफ असू ना गृहिणी, तर ही सगळीच कामं आपल्याला करायलाच लागतात। तर ती न सांगून होणारच नाहीये आणि आपण गृहिणी म्हणून स्वतः ही कामं स्वीकारलेली आहेत। तर मला असं वाटतं आम्ही काय करते घरी बसल्यानंतर, तर हे आपण लाजण्यासारखं असं याच्यामध्ये काहीच नाहीये। मी गृहिणी आहे, घर सांभाळते, सगळ्यांची तब्येतीकडे लक्ष देते, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देते, घरामध्ये येणारे जाणारे पाहुणे मंडळी असेल त्यांचं जातीने मी लक्ष घालते आणि सोबत स्वतःच्या तब्येतीकडे देखील तितकंच लक्ष ठेवते। तर गृहिणी बनणं तितकं साधं सुद्धा नाहीये। तर बऱ्याचदा असं ऐकतो आपण की तुम्ही काय करताय, हा ती घरातच असते, ती गृहिणी आहे, ती काय घरातच बसून असते, काही नाही घरातलंच करायचं। तर इतकं कमी महत्त्व आपण गृहिणींना दिलं नाही पाहिजे, कारण की आपण आहोत म्हणूनच घरातले प्रत्येक मंडळी स्वस्त आणि मस्त आहे, सोबतच त्यांची कामं वेळेवर होत आहेत आणि घरातला एक डिसिप्लिन देखील लागते, वळण लागतं। तर ते जर घरामध्ये गृहिणी असेल ना तर बघा सगळी कामं व्यवस्थित होतात आणि घर देखील टापटीपमध्ये आपल्याला दिसतं। तर इथे एका साईडला मी शेवग्याची आमटी बनवायला टाकलेली आहे, मस्त शेवगा शिजतोय साईडला आणि तिथे जो भांड्याचा ढीग लागला होता तर तो देखील मी एका साईडला काढून घेतला। तर यांच्याशी बोलत होते मी, यांच्याशी गप्पा गोष्टी करता करता माझी निम्मी अर्धी भांडी घासून झाली। जेव्हा मी कामामध्ये असते ना तर माझे मिस्टर थट्टा मस्करी करत आम्ही दोघं मस्तपैकी वेळ असा घालवत असतो। कामं देखील होतात आणि मस्तपैकी हसत खेळत वेळ देखील जातो। इथे शेवगा शिजलेला आहे आणि बोलता बोलता माझी बरीचशी भांडी देखील घासून झालेली आहेत। तर सगळं सिंक वगैरे मी घासून घेतलं होतं आधीच आणि त्यानंतर भांडी घासली, सगळं पाणी काढून घेतलं आणि बघा किचन चोटा मस्तपैकी असा स्वच्छ केलेला आहे। आता जेवायचं बाकी आहे आणि जेवणानंतर पुन्हा 2 ते 3 भांडी पडणारच आहेत आमच्या दोघांची। तर असो, तर अशा प्रकारे मी सगळं क्लीन केलं आणि आता वाजलेले आहेत साधारणपणे 1:30 वाजत आलेले आहेत आणि 1:30 हा आमचा जेवणाचा वेळ आहे। तर आता इथे जेवणामध्ये मी थोडंसं सॅलड कट करून घेते। तर सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो, बीट असं मी कट केलेलं आहे आणि या सॅलडवरती ना थोडंसं अर्धा लिंबू पिळलेलं आहे। असं म्हणतात की बीट जेव्हा आपण खातो तर त्यामध्ये ना थोडंसं विटामिन सी असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात जर लिंबू जर आपण पिळलं ना तर बीटामध्ये जितकं पण आयर्न आहे तर ते सगळं आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं। फक्त बीट आपण खातोय रक्तवाढीसाठी आणि त्याच्यामध्ये जे आयर्न आहे ते ॲब्झॉर्बच होत नसेल तर काय फायदा। त्यासाठी ना ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी लिंबाचा वापर करायचा, लिंबाचा रस घालायचा। बीट कट केलं आणि थोडंसं सॅलड आता ह्या मुलाला नेऊन देते माझ्या। तर आज तो म्हणाला की मला आज जेवायला नकोय म्हणून, पोहे त्याने खूप उशिरा खाल्ले होते, तर मग तो म्हणाला की मला फक्त सॅलड दे मम्मी। तर त्याला सॅलड देते, आवडीने खातो तो सॅलड, हल्ली तो देखील आवडीने सॅलड खायला लागलेला आहे। त्याला सॅलड दिलं आणि आता मला देखील भूक लागली, आम्ही दोघं देखील आता जेवून घेतोय।
तर आजचं जेवण खूप साधं आणि तितकंच रुचकर देखील आहे. गरमागरम शेवग्याची आमटी, सोबतच वाफाळलेला भात आणि मस्त क्रंची असं ताजं फ्रेश सॅलड आहे. आणि माझ्या मिस्टरांच्या ताटामध्ये हेच सगळं असणार आहे आणि सोबतच भाकरी ज्वारीची. तर या जेवायला मस्तपैकी गरमागरम जेवण तयार आहे. आणि हो, आजचा व्लॉग जर तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा. कारण की आज मी माझ्या गृहिणीचं म्हणजे आपलं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन मी शेअर केलेलं आहे. जर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे बरं का. तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.